निपाणीकरांनो, निपाणीमध्ये 1 वाजले की कडकडीत ऊन पडते। 10 मिनिट नैसर्गिक वातावरणामध्ये रेस्ट करूया म्हणजे तसं म्हटलं की आपल्या निपाणीमध्ये 2च ठिकाणे आहेत। एक आहे निपाणीचा तलाव आणि निपाणीचं गार्डन। निपाणीकरांचं हे तर फॅमिली पिकनिक स्पॉट होतं, तर आता सध्यामध्ये येणं जाणं का कमी झालं तर चला बघूया। स्वच्छता व्हायला पाहिजे, स्वच्छता व्हायला पाहिजे, व्यवस्थित सगळं स्टाफ ते व्हायचे। आता ते तिकडची बाग आहे बघा, हां ती बाग कशी आहे बघा आणि ही बी बाग बघा, मग लोक बसायला हे होते तेवढं सानी काय यात प्रॉब्लेम नाही। काय व्यवस्थित झालं का नाही, लोक चिकार बसाय पुष्कळ लोक येत होते पहिला येत होते आता म्हणजे त्यामुळेच कारणामुळे स्वच्छता नाही बघायचं, स्वच्छता नाही, घाण सगळं वाटेल तसं हे करायचं, त्याला हेच नाही हो त्याला। आणि लहान मुलांचं नाही यायचं ते सगळं त्याच्यामुळेच किंवा कारण रोग व्हायला लागलेत नाही, त्याच्यामुळं हे व्हायला। तर सर तुमचं नाव काय? पोटले सुरत। सर मग पहिला आता येणं जाणं लय व्हायचं लोकांचं, चांगले होते त्यावेळेला। मग त्या स्थितीमध्ये ह्या स्थितीमध्ये काय फरक आहे? जमीन आसमानचा फरक आहे भरपूर, म्हणजे बिघडलेले आहे आता म्हणणार बाग बिघडलेले आहे। हो, म्हणजे काय काय बिघडलेलं? स्वच्छता नाही, हे भोवत्यान गाळं वगैरे नको पाहिजेत गार्डनच्या। लहान मुलांनी काय फॅसिलिटी आहे इथं? त्या लहान मुलांनी खेळाच्या सुविधा आहेत भरपूर आहेत की तसं। मग आताच्या कंडिशनमध्ये सगळे तुटलेले आहेत, हा तुटलेले आहेत, मोडलेले आहेत। तर आमच्यासोबत लहान मुलं पण आहेत, तर आता त्यांना विचारताना काय काय सुद्धा पाहिजे। तर इथं खेळायला काय आहे का रे? नाही, काहीच नाही, तुटलंय तुटलंय सगळं। मग तुला सगळं नवीन पाहिजे का करून? वय सगळं पाहिजे, सगळं पाहिजे। इथं काय करायला आहेस तू? क्रिकेट खेळायला। क्रिकेट खेळायला आहेस? जागा आहे तर नाही इथं? जागा तर खेळायला जागा आहे, वातावरण मस्त वाटतं का इथलं? होय वाढते की वातावरण मस्त वाटते, छान वाटते इथे खेळाय, छान वाटते खेळायला। कुठली गल्ली तुमची? नेहरू चौक। नेहरू चौक। तुझी कुठली गल्ली? नेहरू चौक। तुझी? दर्गा गल्ली। दर्गा गल्ली। तुझी? भीमनगर। भीमनगर। तर आमच्यासोबत 2 सर आहेत, त्याने विचारा चला। सर तुमचं गाव कुठलं? महाराष्ट्र, धाराशिव। धाराशिव। तुमचं गाव कुठलं? बिदर, कर्नाटक। बिदर, कर्नाटक। मग ह्यांनी एक्सपिरियन्स विचारा आपल्या निपाणी गार्डनबद्दल। सर तुमचं फर्स्ट इम्प्रेशन काय होतं निपाणी गार्डन एंटर झाल्या पटाला? मी जेव्हा एंटर केलं तर गार्डनमध्ये, पहिलं तर मला ते गेटचा प्रॉब्लेम दिसला, मेन गेटच्या आल्यानंतर एक तर कचरा हां कचरा, आणि आतमध्ये जर तुम्ही फिरला तर व्यवस्थित बसायची सोय नाही वगैरे, किंवा आपण प्राथमिक ज्या गोष्टी म्हणतो किंवा कोणतं झालं समजा पाणी वगैरे झालं थोडंफार वेगळं, आणखी जसं म्हणजे डिझाईन वगैरे करता येईल। समजा लाईटिंग संध्याकाळच्या वेळी आम्ही एकदा आलतो, लाईटीचा पण प्रॉब्लेम दिसला आम्हाला इथं, म्हणजे लाईट नाही वगैरे असं तसं। हां रात्री अंधार होऊन जातो, बाकी काही नाही। आणि जी आपण म्हणतो तर वेस्टेज जे असतं वॉटरचं, ती व्यवस्थित म्हणजे केलेलं नाही आहे, म्हणजे इथं चिखल तयार होतो, म्हणजे जे चिखल तयार नाही व्हायला पाहिजे। गार्डनमध्ये काय आहे, कोणी पण फिरायला येतं, कशाला पण येतं, पण ते चिखल नाही व्हायला पाहिजे, हे लक्ष द्यायला पाहिजे नगर परिषदवाल्यांनी। खूप माहिती चांगली दिला तुम्ही। तुमचं एक्सपिरियन्स मराठी पण कन्नडमध्ये सांगू शकता? माझा एक्सपिरियन्स काय नाही, मेन एक गेटचं एक आहे, आणि एक बसायला सुद्धा का कळत नाही इथं। आणि जे पोरं लेकरं येतात ना, त्यांना खेळायचं सुद्धा का तुम्ही बघू शकता, तुटलेले मोठलेले सगळे, ते एक थोडे केलं आणि थोडे क्लीन एक मेंटेन केलं बस। असं काय नाही की मी तुम्हाला सांगितलं असं काय नाही ना, तुम्ही तुमचं आमच्या मनात नाही की तुम्ही सांगितलं आम्हाला बघा तुमच्या चॅनल, तसं काय नाही। आमचा पर्सनल व्ह्यू आहे आमचा। आम्ही जसं एंटर केल्यापासून म्हणजे बारीसारखी कोणत्याला गेटचं झालं समजा, पाणी वॉटर बिटर बसायचे व्यवस्थित, कचरा वगैरे झालं, आणि जी व्यवस्था आपण जे म्हणतो आपण सिस्टमॅटिक पद्धतीने सगळं घरामध्ये ठेवतो किंवा घराचं स्वतःचं गार्डन असतं त्या पद्धतीने आपण ठेवतो, तसं इथं नाही आहे नगर परिषद। सार्वजनिक असल्या कारण एखादं तसं असू शकतं, पण तसं ठेवून आहे नगर परिषदने कोणत्या पण येते, पण ती करायला पाहिजे। कोणत्या जो पण अधिकारी आहे, जो पण मेन अधिकारी, त्यांनी पण लक्ष देऊन हे काम करायला पाहिजे। हे तुझं नाव काय रे? अरमान। तुझं नाव काय? अफान। अफान। कुठली गल्ली? भीमनगर। भीमनगर पासून आलायस? तेवढं लांबनं चालत इथं आलायस? नाही, इथं आले। रोज येतोस खेळायला इथं? होय रोज येतोयस। मग इथं खेळायला काय तुला? खेळायला काय नाही, तर नुसतं फिरते आम्ही। फिरता नुसता? होय नुसता फिरता तुम्ही इथं? होय खेळायला येतं नाही, नुसतं फिरायला येता इथं? होय। मग इथं तुला काय काय पाहिजे? इथं काय नाही, नुसतं बसायला टेबल तीन चांगलं आहे सगळं। टेबल तर नाहीत नुसतं इथं बसायला, खेळण्या सगळ्या मोडल्यात? खेळण्या सगळं मोडल्यात। हां, मग तुला काय पाहिजे इथं? इथं काय नको, आता पाळणं ते बसून द्यावे। काय पाहिजे? पाळणे पाळणी पाहिजे तुला? हां, ते बसून पाहिजे तर राड पण झाली की मग पाळण्यात? होय। तिथं पाय घसरायला ते सांग, पाय घसरा इथं पाय घसरायला लगे किसका बी हात पाय मुरगाळ, मराठीमध्ये काय मराठी बोला तुम्ही? हां, हात पाय मुरगाळतील काय, तर दवाखान्याला पैसे कुठला आणायचे गरीब माणसं। कुठलं गाव मामा तुमचं? निपाणी। कुठं राहता? शिवाजीनगर। म्हणजे पूर्वी लय लोक येणार आहेत, आता यायनं बंद झाले, त्याचं कारण? येणं बंद झालं त्याचं कारण काय चांगलं नाही आहे, चांगलं नाही।
म्हणजे आताच्या म्हणजे झाडं बिडं कंडिशन कसं आहे इथली? झाडं बिडं सगळी व्यवस्थित आहेत, हां पण ते खालचं काय बरोबर नाही. बरोबर. म्हणजे इथे काय सुधारणा व्हायला पाहिजे? सुधारणा हे असं पाय घसरायचं, मुलं बाळं येतात, काय खुर्च्या घाण झाल्यात, काय कावळं हे ते त्या स्वच्छता नाही. आणि तुमचं नाव काय? सतीश पवार. सतीश पवार. मग पहिला लई लोक येत होते, फॅमिलीत होते, पिकनिकला ते, आता यायचं बंद का झालं सर? आत्ताचं सध्याचं कारण म्हणजे काय, आत्ता नवीन हे झालं म्हणजे मोबाईलच्या ह्याच्यामुळं आत्ताची लहान मुलं म्हणा किंवा मुली म्हणा, शाळेची मुलं म्हणा किंवा कॉलेजची मुलं म्हणा, असंही सध्या मोबाईलच्या ह्याच्यात गुंतीत झालेले आहेत. त्यामुळं आपल्या निपाणी भागातील म्हणा, कुठं पण आस भागातील परिसर वातावरणात असं म्हणजे जास्त पोरांना इंटरेस्ट नाही राहिला. असं आता मोबाईल असल्यामुळं कसं जो तो आपला मोबाईल खिशात घेऊन जो तो गेम ते खेळत बसतो. त्यामुळं परिसराला पण आणि परिसरपाशी वातावरण कसं झालं आहे, झाडं ते तोडायला लागले, त्यामुळं परिसर वातावरण असं फिरण्यासारखं नाही राहिलं. कोण झाडं लावले, आताची पोरं कसं झाडं लावण्यात इंटरेस्ट नाहीच आहे, परंतु तोडण्यात इंटरेस्ट झालेत सगळे. मग झाडं तोडून हे ते, त्यामुळं पर्यावरण वातावरण राहिलंच नाही आहे कुठं. त्यामुळं आताची पोरं कसं पर्यावरण वातावरणाला जास्त इंटरेस्ट देतच नाही. त्यामुळं खेळण्याचं हे ते सगळं इंटरेस्ट गेलेलंच आहे. त्यामुळं सगळं कसं आताच्या पोरांना मोबाईल हे ते सगळं हे यूज करण्यात आवड आहे. त्यामुळं कसं पर्यावरण वातावरणाला जरा पोरांनी आत्ता लक्ष द्यावं आणि झाडं लावावं, झाडे जगवावे, हेच माझी अपेक्षा आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न आमचा हे असणार आहे की इथं चेंजेस काय व्हायला पाहिजे आणि कशामुळं आणि का व्हायला पाहिजे ते सांगा. का व्हायला पाहिजे आणि कशामुळे व्हायला का चेंजेस म्हणजे कसं, जे चेंजेस करण्याचं हे आहे की पोरांना जे आपलं सुव्यवस्था लावावी. पोरं आधुनिक काळातून नवीन काळात म्हणजे आता नवीन काळात गेलेलं आहे, ते आधुनिक काळासाठी आणण्यासाठी चेंजेस करावं लागणार आहे. पोरांना आता कसं मोबाईल हे ते झाल्यामुळे त्यांना ते सगळं बंद करून पहिलाचा खेळ काय होता हे सगळं त्या आधुनिक खेळात आणणं भाग आहे. एवढंच. थँक्यू सर माहिती दिल्याबद्दल. तुम्ही सर तुमचं नाव काय? विनोद खोत. विनोद खोत. कुठलं गल्ली सर? नाही, मनोजवाडी. मनोजवाडी. म्हणजे तुम्ही बघत आला आता निपाणीचं गार्डन? बरोबर आहे. कधीपासून बघत आला सर तुम्ही? तरी मला वाटते 2002 पासून आम्ही. 2002 पासून. पूर्वीच्या काळामध्ये आताच्या गार्डनमध्ये त्या गार्डनमध्ये काय फरक आहे. स्वच्छता, जे निसर्ग वातावरण होतं ते आज तुम्हाला बघायला मिळणार नाही. जे आता हे असं झाडं वगैरे पडले ते पहिला कसं वेगळं होतं आणि आता वेगळं आहे. त्यात डेफिनेटली चेंज झाला आहे. आणि पहिल्या लोकांनी पोराशनी इथं वेळ होता गार्डनमध्ये, आता ते सिस्टीम सगळी बंद झालेली आहे. आपापल्या मोबाईलचे व्यवसाय हे ते. मॅम कुठलं गाव तुमचं? आमचं बाडकरच का. बाडकर. म्हणजे इथं निपाणीला कशासाठी? निपाणीला बाजारला आलेलो. बाजारला येतं काय? होय. म्हणजे इथं आपल्या निपाणी गार्डनमध्ये केव्हापासून येतात तुम्ही? आम्ही 2-4 वर्ष येताच होता कायम. कायम येतात काय? काय कोथमीर हे बाजार असलं की घेऊन जायला विकायला येता होता. मग आपलं निपाणी गार्डनचं वातावरण कसं वाटतं मला? आता छान वाटायला. छान वाटायला. होय. पूर्ण निसर्ग छान आहे, झाडी आणि स्वच्छता आहे. स्वच्छता. आणि इथं लहान मुलांनी खेळायला होतं. आता जरा तुटलेत जोडाजोडी करून घ्यायला पाहिजे. बरोबर. गार्डन समोर यांचं कोकोनटचं एक शॉप आहे, त्याचा रिव्ह्यू विचारा चला. तर मॅम तुमचं नाव काय? शोभा माने. तुमचं गाव कुठलं? निपाणी. निपाणी. कुठं राहता निपाणी? शिवाजीनगर सावी गल्ली. शिवाजीनगर सावी गल्ली. तुमचं दुकान कधीपासून आहे मॅडम? 20 वर्ष झाले. 20 वर्ष झालं काय? आता निपाणी गार्डनला तुम्ही 20 वर्षापासून बघत आला. पहिल्यामध्ये आणि आतामध्ये काय फरक आहे? आता जरा माणसं जास्त त्यात पहिल्यापेक्षा. पहिल्यापेक्षा जास्त येतात. आता जास्त येतात. मुली म्हणा, मुलं म्हणा, वयस्कार म्हणा, सगळे असते. आणि सुधारणा काय व्हायला पाहिजे? अजून सुधारणा व्हायला पाहिजे की. झालं तर सगळं बरंच आहे, सुधारणा झालं तर पण. म्हणजे काय व्हायला पाहिजे म्हणतात सुधारणा? काय आहे की स्वच्छता राहायला पाहिजे. आताचं कंडिशन दाखवतो मी तुम्हाला. हे गेल्या 10 वर्ष पहिला चालू होतं, हे आता बंदच पडलेला आहे. खूप घाण पण झालेला आहे. तर निपाणीत 4-5 वर्षापूर्वी एक वादळ आलं, त्या वादळानं हे पडलेलं होतं बघा झाड. हे अजून तसंच आहे पूर्ण. ते झाड अजून आहे, वाकले नुसता, पण खाली पडलेला आहे. तिथं थांब्यात आणि खाली वाकलायचं बघा. दाखवतो त्याला. तिथे एक वजन ताकडी होती पहिला, म्हणजे आम्ही एक 10-15 वर्ष पूर्वी येत होतो तेव्हा तिथे एक वजन ताकडी होती. आत्ताचं कंडिशन बघा हे वजन ताकडीची. वजन ताकडी म्हणजे माझं पर्स्पेक्टिव्ह नाही आहे, हे पब्लिक रिव्ह्यू घेतले मी टोटली. तर काय आहे ते मी दाखवलं तुम्हाला. आपलं निपाणीचं गार्डन, म्युन्सिपल गार्डन ना बघा. हे बघा सोडायचं त्याला, बघा खाली पडलं. मग खेळायला खूप आता डेंजर झालेला आहे स्पॉट. डेंजरस झालेला आहे स्पॉट असं सांगू शकतो मी. आता इथले हे त्यानं बघा लोखंडी त्याने गंजलेले आहे तिथली. तर लहान मुलांशी त्याने मारले बिरले इन्फेक्शन त्याने होऊ शकते. बघा इथं लोखंड कसलं गंजलं बघा. इथं
तुटलेले आहेत बघा हे सगळे. हे चिखल बघा पाळण्यात तुटलेले आहेत. लहान मुलांनी कसं पाठवत येतं आता. तर पोरासने लागलं बिगलं हे तर TT इंजेक्शन घ्यायला फिक्सच आहे, नाहीतर इन्फेक्शन तर होणारच. आवाज कसा आला बघा हे बघा हे सगळं. पहिला जे सोयी नव्हती आता काही सोय नाही. स्वच्छ होतं, खेळणी वगैरे मुलांची होती सगळी. आता ते काहीच नाही. ते व्हावं असेल म्हणजे त्या कारणामुळे पब्लिकांचं येणं आणि काय सांगायचं. धन्यवाद माहिती. तर आमच्या सोबत आता स्टुडंट पण आहेत. ते स्टुडंट्सनी पण विचार आहे जे मागं कारण काय डेव्हलपमेंट काय व्हायला पाहिजे. निमूर ಯಾವ್ದನ್ನ ಬರ್ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ನಿಪ್ಪಾಣಿ ಗಾರ್ಡನ್ ಹೆಂಗೆ ಅಂತ ಗಾರ್ಡನ್ ಅಷ್ಟೇ ಇಲ್ಲಿ ಚೇಂಜಸ್ ಏನಾಗ್ಬೇಕ್ರಿ. ಇಂಪ್ರೂವ್ ಆಗ್ಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಗಳಿಗೆ ಏನು ಫೆಸಿಲಿಟಿ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡೋದು ಹಂಗೆ ಇಲ್ಲ. ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಏನು ಚೇಂಜ್ ಆಗ್ಬೇಕು ನಿಮ್ಗೆ ಅನಿಸುತ್ತೆ ರೀ. ಸಿಟ್ಟಿಂಗ್ ವ್ಯವಸ್ಥೆ